ताराचं नव्यानेच कार्तिक सोबत लग्न झालेलं असतं. एके दुपारी ज्यावेळी ती झोपलेली असते त्यावेळी तिची सासू पूनम येऊन एकदमच तिच्यावर ओरडते. तारा, काय झालं? काय झालं आई? अगं नालायक कामचोर मुलगी, एवढ्या भर दुपारी तू निवांत झोपलीयस, लाज कशी वाटत नाही तुला? अहो काय आई तुम्ही पण, फक्त एवढं सांगायला तुम्ही मला ओरडून उठवलेत. किती घाबरले मी. मला हार्ट अटॅक आला असता तर. आणि असं कोण उठवतं? जास्त बडबड नको करूस, उठ आता पटकन. अशी झोपून नको रव. अगं रात्रभर तू काय डास मारत असतेस का? जे तुला दिवसा झोपायची वेळ येते. अगं एवढं झोपली तर घरात पनवती येईल. अहो आई, मी सकाळी किती लवकर उठते, म्हणूनच दिवसा थोडं झोपून घेते. आता एका व्यक्तीच्या आराम करण्याने घरात पनवती कस काय येऊ शकते? झोपू द्या ना आई मला. आज मी सकाळी 6ला उठलीये. नाही नाही, अजिबात नाही. पण मी सगळी कामं आवरली आहेत आई. मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी कर. आणि मी तुला सांगितलं होतं ना, सगळे मसाले खलबत्त्यात कुटून घे. आणि अजून तू ते काम केलेलं नाहीयेस, तर आता पहिला जाऊन ते काम कर. काय? खलबत्त्यात मसाले कुटू? हो, मिक्सरमध्ये केल्यावर त्याला एवढी चव नाही येणार. आणि जर तू ते मसाले खलबत्त्यात कुटली तर आपल्या घरचं लाईट बिल पण वाचेल. आणि माझ्या हाताला जे फोड येतील त्याचं काय? अगं एवढ्याशानं काही नाही होत. आणि एका गृहिणीला अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात. खूपच साधी गोष्ट आहे ही. हे बघ, हे काय तुझं आईचं घर नाहीये, सासर आहे. म्हणून जेव्हा मनात येईल तेव्हा झोपशील असं बिलकुल पण नाही चालणार. इकडच्या पद्धती वेगळ्या आहेत. आणि हे तुझ्या नवऱ्याचं घर आहे, तुझं नाही. त्यामुळे तू आता तुझ्या सुनेचं कर्तव्य पार पाड. काय? नवऱ्याचं घर? मग पूनम तिथून निघून जाते. आणि बिचारी ताराला आता किचनमध्ये जाऊन काम करावं लागतं. आणि त्यावेळी तिला तिच्या माहेरची खूपच आठवण येते. मुलांना आपलं घर कधीच सोडावं नाही लागत, पण लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीला स्वतःचं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जावं लागतं. आणि इथे येऊन तर मला असं वाटतंय की मी माझ्या सासरी नाही तर कोणत्या तरी एका हॉस्टेलला येऊन बसलीये. एवढे नियम तर कोणत्या शाळेत पण नसतात जेवढे माझ्या सासरी आहेत. एवढ्याच दिवसात माझा काय हाल झालाय, काय माहीत आता पुढे जाऊन काय होणार आहे. पुढे असंच एके दिवशी जेव्हा सासूच्या मैत्रिणी घरी येतात त्यावेळी, अगं पूनम, तुझी सून तर खूपच गुणी आहे. तुझी प्रत्येक गोष्ट ऐकते ती. चल चल, नजर नको लावू मला. अगं खरंच ना, आमच्या सुना तर आमच्याच सासू बनून बसलेत, पण तुझी सून तर अगदीच वेगळी आहे. या सगळ्यात तुमच्याच चुका आहेत. जर तुम्ही सुरुवातीपासूनच त्यांना ताब्यात ठेवला असता तर आज तुम्हाला त्यांच्या बोटावर नाचण्याची वेळ नसती आली. हो ना पूनम, तू अगदी बरोबर बोलतीयस. अगं सुनांना जेवढं ताब्यात ठेवाल एवढेच तुम्ही लोक फायद्यात राहाल. पण आता तुम्हा दोघींची पण वेळ निघून गेलीये, कारण आता तुमच्या सुना तर तुमच्या मुठीत येणारच नाहीत. लांबूनच तारा सगळ्या गोष्टी ऐकते. काय काय स्वप्न बघितले होते मी, पण ही माझी सासू, ही तर दुसरा हिटलरच आहे. मग जेव्हा पूनमच्या मैत्रिणी निघून जातात त्यावेळी, अहो आई, तुमच्या मैत्रिणी खूपच छान होत्या हो. का? मी चांगली नाहीये का? अहो नाही नाही, मी असं कुठे म्हणाले. पण आई, उद्या मी पण माझ्या मैत्रिणींना घरी बोलवले, जेवायला सांगितले मी त्यांना. त्या निमित्ताने त्या तुम्हाला आणि कार्तिकला पण भेटतील. काय? अगे तू काय वेडीबिडी झालीयस का? आणि तुझ्या मैत्रिणींना लाज नाही वाटत का, जे तुझ्या सासरी तुला भेटायला येत आहेत? अहो पण आई, त्या थोडी ना कोणतं चुकीचं काम करत आहेत जी त्यांना लाज वाटायला पाहिजे. भेटायलाच तर येत आहेत त्या मला. अगं पण कुणाला विचारून बोलवलंस तू? माहेरची गोष्ट वेगळी असते, पण हे घर माझं आहे. आणि या घरी कोण कधी येईल आणि कधी जाईल, उठेल की बसेल, खाणार की खाणार नाही, या सगळ्या गोष्टी माझ्यावर अवलंबून असतात. आणि माझ्या परवानगीशिवाय या घरात एक पण वस्तू इकडची तिकडे झालेली पण मला नाही चालत. समजले की नाही तुला? आता जा, जाऊन तुझ्या त्या मैत्रिणींना सांगून दे की उद्या आमच्या घरी यायची काहीच गरज नाहीये. ठीक आहे आई,
सांगते मी त्यांना. ताराकडे आता काहीच ऑप्शन नसतो आणि ती तिच्या मैत्रिणींना घरी येण्यासाठी नाही बोलते. सासरी आल्यानंतर तिला खूपच गोष्टी सहन कराव्या लागतात. कुठे बाहेर जायचं असेल, काही खरेदी करायचं असेल किंवा कोणतं छोटं मोठं काम देखील असेल तर तिला प्रत्येक वेळी तिच्या सासूची परवानगी घ्यावी लागत असे. अगं तारा, काल तू मला आणि बाबांना जो डबा दिला होता त्यात भातच नाही दिलास. विसरली की काय तू? लक्ष कुठे असतं तुझं? हो तारा, अगं तुला थोडा विचार करायला पाहिजे ना. आम्ही दोघं दिवसभर दुकान सांभाळतो आणि अशा ह्याच्यामध्ये आम्हाला किती भूक लागत असेल. माफ करा बाबा, काल खूपच जास्त काम होतं ना आणि त्या गडबडीतच मी बहुतेक भात द्यायला विसरून गेली असेल. पण अशी चूक परत कधीच नाही होणार. या सगळ्या गोष्टी त्या फोनमुळेच होत आहेत. दिवसभर त्या फोनमध्येच पडलेली असते. कधी या मैत्रिणी बरोबर तर कधी त्या मैत्रिणी बरोबर, कधी आपल्या आईसोबत नाही तर कधी आपल्या वहिनीसोबत. आता तू तुझ्या फोनला हातच लावून दाखव. मी पण लक्ष ठेवणार आहे तुझ्यावर आणि घरातलं सगळं काम झाल्यावरच तुला तुझा फोन मिळणार आहे. हे तुम्ही कसं बोलताय आई? तुम्ही जेवढं बोलताय तेवढा मी फोन वापरत पण नाही. तारा, ही काय तुझी आई नाहीये, सासू आहे. नीट बोलत जा जरा तिच्याशी. अहो पण बाबा. बस तारा, आईने जे बोललं तेच कर. जास्त पण बिन नको करूस. मग पूनम ताराला तिचं सगळं काम झाल्यानंतरच फोन देते आणि त्यामुळे ती खूपच दुःखी होते आणि ती या सगळ्या गोष्टी विद्याला कॉल करून सांगते. अरे देवा, हे तू काय बोलतीयस तारा? बघ ना आई, कसे वागतायत माझे सासरची लोक माझ्या बरोबर. अगं आत्ता आत्ता तर लग्न झालंय माझं. घर कसं सांभाळायचं असतं, या सगळ्या नवीन गोष्टी आहेत माझ्यासाठी आणि सुरुवातीच्या दिवसात तर माझ्याकडून चुका होणारच ना ग. पण याचा अर्थ असा थोडी ना आहे की ही लोक माझ्या छोट्या छोट्या चुकांसाठी एवढी मोठी शिक्षा देणार. पूर्ण दिवस माझ्याकडे फोन पण नसतो. दिवसभर मी फक्त कामच करत असते. हे बघ तारा, तू काय बोलतेस ते मला सगळे समजते आणि सगळीकडे हे असंच असतं. सासरी गेल्यानंतर मुलीला हे सगळं सहनच करावं लागतं, कारण त्यामुळे नवीन सुनेला जास्त ढील नाही मिळत आणि ती सगळ्यांच्या ताब्यात राहते. पण तू त्यांचं जास्त मनावर नको घेऊस. ती लोक थोडी ना तुझे शत्रू आहेत. हळूहळू करून सगळे ठीक होईल बघ. तरी पण आई, हे सगळं खूपच जास्त होतंय. अगं बाई, हे सगळं आमच्याबरोबर पण झालेलं आहे. पण वेळ दिला की सगळ्या गोष्टी चांगल्या होतात आणि तू जरा जास्तच विचार करतीयस. तू फक्त तुझ्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाड आणि कोणाला काही बोलायचं चान्सच नको देऊस. जेव्हा तू सगळ्यांचं मन जिंकशील तेव्हा सगळी लोक तुझ्याशी चांगले वागतील बघ. आणि ती लोक थोडी ना कोणती वाईट लोक आहेत. तुला त्यांच्या मनामध्ये तुझ्यासाठी जागा बनवावी लागेल. ठीक आहे आई, समजलं मला तू काय बोलतीयस. चल बाळा, आता मी फोन ठेवते. 4 वाजलेत ना आणि मला आता थोड्या वेळात मंदिरला निघायचं आहे. तयार पण व्हावं लागेल. ठीक आहे आई, नंतर बोलू आपण. सासरी आल्यापासून तारा आता खूपच उदास असते. तिच्याबरोबर कोणी बोलायला देखील नसतं, कारण दिवसाच्या सुरुवातीलाच पूनम तिचा फोन काढून घेत असते. मग रात्री झोपायच्या वेळी, अरे कार्तिक, कसा गेला तुझा आजचा दिवस? तुला माहितीये का, मला तुला काहीतरी सांगायचंय. आज मी टीव्हीवर एक सिरियल पाहिली ज्यामध्ये एक माणूस होता जो अगदी तुझ्यासारखाच दिसत होता. अरे यार, जरा तुझी बडबड बंद कर आणि झोपू दे मला शांतपणे. याच्याकडे पण माझ्याशी बोलायला वेळच नाहीये. माझ्याबरोबर बोलायला या घरात कोणीच नाहीये. जसं जसं दिवस जातील तसतसं मला या घरात कसतरीच होतंय. किती घुटमळतंय. आई आणि बाबांकडून तर काहीच अपेक्षा नव्हती, फक्त एक कार्तिककडून होती. पण लग्न झाल्यानंतर आता सगळेच त्यांचे खरे चेहरे दाखवत आहेत आणि मला तर आता असं वाटतंय की हे लग्न करून मी खूपच मोठी चुकी केलीये. पुढे एके दिवशी ताराला ज्वारीची भाकरी आणि वांग्याचं भरीत खायची खूपच इच्छा होती आणि त्यावेळी आज तर पूर्ण बाजारात मी भरताची वांगी शोधूनच राहील. एवढी मस्त थंडी पडलीये आणि अशा थंडीत भरीत आणि वांग खायची मजाच वेगळी आहे. आईने बोललं होती की सासरच्या लोकांचं मन जिंक.
आणि माझ्या हातचं भरीत खाल्ल्यानंतर ते सगळेच खूप खुश होतील. मग बाजारमध्ये तारा खूपच चांगली वांगी शोधते आणि घरी आल्यानंतर ती सगळ्यांसाठी खूपच प्रेमाने वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी बनवते. पण ज्यावेळी पूनम हे सगळं बघते त्यावेळी ती खूपच चिडते. अगं, हे सगळं काय आहे? अहो, काय आई तुम्ही पक्का मराठीच आहात ना? आता तुम्हाला हे पण नाही माहिती का? ही वांग्याचं भरीत आणि ही ज्वारीची भाकरी आहे. खूप टेस्टी बनले आणि आज मला हे खायची खूपच इच्छा होत होती, म्हणूनच बनवलं मी. आणि जेव्हा बाबा आणि कार्तिक खातील ना त्यावेळी त्यांना पण हे खूपच आवडेल. अगं, काय बिंडोक मुलगी आहेस तू? याआधी पण मी तुला सांगितलं होतं ना की कोणतं पण काम करायच्या आधी माझी परवानगी घेत जा. मग माझ्या इच्छेविरुद्ध तू हे वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी का बनवलीस? कारण मला वाटले की हे जेवण तुम्हाला पण आवडेल आणि मला पण खायची खूपच इच्छा होती आई, म्हणून बनवलं मी. हे बघ तारा, माझं बोलणं अगदी लक्ष देऊन ऐक. या घरामध्ये तुझी नाही, फक्त माझी चालेल. काय बनवायचं आणि काय नाही ते पण मीच ठरवेल. अहो पण आई, या घरात तर फक्त तुमच्या बाबांच्या आणि कार्तिकच्याच आवडीचं जेवण बनतं. मग एक दिवशी जर मी माझ्या आवडीचं काही बनवून खाल्लं तर कोणतं मोठं पाप केलं मी? माझ्या इच्छेला काही महत्व नाहीये का? तेवढ्यात तिथे कार्तिक येतो. तारा, तुला त्याच वेळी सांगितलं होतं ना बाबांनी की आई बरोबर नीट बोलायचं. मग हे सगळं काय आहे? अरे पण कार्तिक, मी असं चुकीचं काय बोलले? गप्प बस तारा. आमच्या घरच्या सुना असं मोठ्यांसमोर तोंड वर करून नाही बोलत, शांत बसतात. आणि तू तू तर इथे आईला उलट बोलतीयेस. हे सगळं आमच्या घरी नाही चालणार. नाहीतर काय? हे बघ, आज तर आम्ही हे सगळं खाऊन घेऊ, पण पुढच्या वेळेपासून असं नाही होणार. या घरचे काही नियम आहेत आणि त्यानुसारच तुला राहावं लागेल. आणि तू जर तसं नाही केलंस तर मी तुला चांगलाच धडा शिकवेल. ताराची डोकेदुखी आता दिवसेंदिवस खूपच वाढत जाते. पुढे एके दिवशी तिच्या एका मैत्रिणीचा वाढदिवस असतो आणि त्यावेळी, हे बघ तारा, मला काय माहित नाही बघ, पण तुला माझ्या पार्टीला यावंच लागेल. अगं पण रिचा, तू समजून का नाही घेतेस? मी नाही येऊ शकणार. आणि प्लीज यार, माझी वाट नको बघूस. तुम्ही सगळेजण करा ना एन्जॉय. ठीक आहे तारा, तुला यायचं नसेल तर तू नको येऊस, पण जर तू नाही आली तर मी पार्टी पण नाही करणार. अगं काय तू पण रिचा, काय हट्ट धरून बसलीयस तू? कारण तुला चांगलंच माहितीये की तू माझ्यासाठी किती स्पेशल आहेस, त्यामुळे तुला यावंच लागेल. आता हा विषय इथंच संपला. एवढं बोलून रिचा फोन ठेवून देते आणि ताराला आता खूपच टेन्शन येतं. आता मी काय करू? जर मी आईंना न विचारता गेले तर घरात परत भांडणं होतील. नाही, धाडस करून मला आईंना विचारावंच लागेल. हो तर हो, नाही तर नाही. मग तारा पूनमची परमिशन घेण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते आणि पूनम त्यावेळी टीव्ही बघण्यामध्ये खूपच गुंग असते. त्यामुळे तारा तिला काय बोलली हे तिला नीट कळतच नाही आणि ती तिला हो म्हणते. काय? खरंच? आज पहिल्यांदा मला तुम्ही कोणत्या तरी गोष्टीसाठी परमिशन दिलाय. थँक्यू सो मच आई. हा ठीक आहे, जा आता शांतपणे बघू दे मला माझी सिरियल. तारा आता खूपच आनंदात होऊन पार्टीला जाते, पण रात्री घरी येताना तिला खूपच लेट होतो आणि त्यावेळी, इथेच थांब तारा, घराच्या आत पाय ठेवायचं धाडस पण नको करूस. काय? आता यापुढे काय होईल जाणून घेण्यासाठी याचा पुढचा भाग बघायला नका विसरू. आणि जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.